पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। साहेब काय झालं? काय म्हणाले अद्वैत साहेब? ते म्हणतात ना, कितीही प्रॉब्लेम आले, काही झालं तरी आपण पुढे जात जायचं, वाट सापडते। म्हणजे नेहमीप्रमाणे रुपालीने तिची चाल खेळली, नेहमीप्रमाणे पद्धतशीरपणे मी तिच्या चालीत अडकलो, पण काय? कोणास ठाऊक मला ते सुचलं कसं, मला ते सुचलं कसं, माझ्याकडून झालं कसं, माझ्या मनात तो विचार कसा आला मला माहित नाही, पण माझ्याकडनं ती चाल खेळली गेली आणि त्यानं रुपाली चांगलीच कात्रीत सापडली। आई, तुला कळतंय का? लग्न वगैरे ही सगळी नंतरची गोष्ट आहे, पण बाबा आता तुझ्याशी बोलले, त्यांचं तुझ्याविषयी बदललेलं ओपिनियन, हे सगळं किती महत्वाचं होतं। आय थिंक बाबांचं हे असं वागणंच बरंच काही सांगून जात आहे। बरंच काही म्हणजे नाऊ एव्हरीथिंग इज ऑन ट्रॅक, सगळं आधीसारखं एकदम नीट होतंय। त्यात त्यांनी तुझी माफी मागितलीये, बरं नेत्राच्या मनातले गैरसमज सुद्धा त्यांनीच दूर केलेत। वाह, काय मस्त सरप्राईज मिळालं मला। आय एम रिअली हॅपी। तुला सुद्धा खूप छान वाटत असेल नाही? आता एकदा विश्वासघात झाल्यावर पुन्हा विश्वास ठेवण्याची हिंमत नाही होत आधी। बरोबर आहे, पण समोरचा माणूस मनापासून बोलतोय की नाही हे आपल्याला कळतं, आणि जर समोरचा माणूस मनापासून बोलत असेल तर आपण विश्वास ठेवायचा की नाही हे ठरवूच शकतो ना। समोरचा माणूस मनापासून बोलतोय की नाही हे कळणं इतकं सोपं नाहीये ना। पण कठीण सुद्धा नाहीये ना, समोरच्या माणसाच्या डोळ्यात दिसतं आपल्याला। आणि आई, बाबा आता खूप जेन्युइनली बोलले तुझ्याशी, तुला माहितीये ते जेव्हा पण बोलतात मनापासून बोलतात। सो प्लीज आई, तू पण आतापर्यंत जे काही झालंय ते सगळं विसरण्याचा प्रयत्न कर। पण आधी त्यांनी तुझं नेत्राबरोबर लग्न ठरवलंय। कमो नाही, ते सगळं मी करेन नंतर मॅनेज, तू त्याचं टेन्शन नको घेऊस। मी आलोच। शेखर साहेबांनी जे केलंय त्यामुळे बाईसाहेब 4 पावलं मागे गेले असतील, पण म्हणून ह्या सगळ्याने अद्वैत साहेब माझ्याशी लग्न करायला का तयार होतील? नेत्राशी सगळं शेअर करावं असं वाटतंय, पण बाबांनी असं घोळ घालून ठेवलाय, कसं बोलू तिच्याशी? अद्वैत साहेब, नेत्रा, खूप महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी, लवकर भेटायला ये। अगं बसून काय राहिलीस, ये ना लवकर।
मला तुम्ही तू तू ओके आहेस ना? तुम्ही असं का विचारताय? नाही काही नाही, जस्ट साहेब तुम्ही ठीक आहात ना? ॲक्च्युली एक खूप चांगली गोष्ट झाली आहे जी मला तुझ्याबरोबर शेअर करायची आहे. अचानक सगळंच एकदम खूप ऑकवर्ड झालंय, पण या सगळ्यात चांगली गोष्ट ही झाली आहे की आई आणि बाबांमधलं भांडण संपलं. थँक्स टू बाबा. त्यांनी आईची माफी मागितली आणि जे झालं गेलं ते सगळं विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करायला ते तयार आहेत. खरं तर इतके दिवस मी कोणाला काहीच बोललो नाही याबद्दल, पण मला मनातून खूप वाटत होतं हे की आई आणि बाबांमध्ये पुन्हा सगळं पहिल्यासारखं छान व्हावं. अँड फायनली इट्स हॅपनिंग. आईने खूप सहन केलंय या घरासाठी, खूप त्रास झालाय तिला, पण तरी तिने या घराबद्दल विचार करणं कधीच थांबवलं नाही. आणि म्हणूनच मी म्हणतो माय मॉम इज द बेस्ट. आणि हो, तू सुद्धा तुझ्या डोक्यातले सगळे गैरसमज काढून टाकलेत नेत्रा. थँक्यू. आणि आई मनाने खरंच खूप चांगली आहे. तू प्लीज पुन्हा त्या झोनमध्ये जाऊ नकोस कधीच. तुम्ही खुश आहात ना साहेब? आय एम सुपर हॅपी. मी खूप खुश आहे. मग झालं तर मी मगाशी तुला विचारलं तू ओके आहेस ना? मी तसं विचारलं कारण मी समजू शकतो तू आत्ता काय फेज मधून चालली आहेस. सगळंच एकदम ऑकवर्ड झालंय खरं तर. म्हणजे बघ ना, आपल्याला वाटलंही नव्हतं, आपण विचारही केला नव्हता कधी की पण लग्न हा खूप मोठा डिसिजन आहे नेत्रा. आणि मला माहितीये तू हा डिसिजन मनापासून नाही घेतलायस. तू माझं रक्षा कवच आहेस म्हणून तू हा डिसिजन घेतलास. हो ना? दिस इज नॉट फेअर. म्हणजे तुला माझी काळजी वाटते, तू माझं रक्षा कवच आहेस म्हणून तू माझ्याशी लग्न करायचंस. दिस इज नॉट करेक्ट. आणि म्हणजे तुला मनापासून ज्याच्याबरोबर लग्न करावंसं वाटतंय, ज्याच्याबरोबर तुला अख्खं आयुष्य काढावंसं वाटतंय, त्याच्याच बरोबर तुझं लग्न व्हायला हवं ना. रक्षा कवचच म्हणून तू माझ्याबरोबर लग्न करायचं हा तुझ्यावर झालेला अन्याय आहे. आणि तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी सकाळी बोलणार आहे बाबांबरोबर. काय सांगतेस? शेखर असं म्हणाला? पण मला असं वाटतं शेखर जेन्युइनली बोलला असेल. काय वेळ लागलाय तुला? हा, कळत नाहीये तुला अजून काय चाललंय इथे ते? ए रुपाली, हे नाव घेऊ नकोस माझं. ती बया असेल तिथे, ऐकेल ती. कळतंय का? तुझं प्रॉब्लेम काय माहितीये तुला? तू सगळ्यांना मूर्ख समजतेस. ती माझ्या समोर नाहीये म्हणून बोलतेय. नाही, बरोबर आहे. ती कशी असणार तिथे? त्या बिंडोक राजाध्यक्षाबरोबर प्लॅनिंग सुरू असेल ना काहीतरी. जोपर्यंत त्यांच्या मनासारखं घडत नाही ना,
तोपर्यंत हे असंच सुरू राहणार. ते आहेच, पण शेखरचं काय? मोठा गेम केलाय शेखरने. ठेवते. बरं. आता तर वाद संपलेत आपल्यातले. बघ ना माझ्याकडे. माझ्या एक गोष्ट लक्षात आली, कदाचित तुझ्याही आली असेल. प्रत्येक दिवस सारखा नसतो. कालचा दिवस तुझा होता, आजचा, आजपासून प्रत्येक दिवस माझा असेल. मला किती आनंद झालाय म्हणून सांगू. अद्वैतचं भलं होणार आहे यापेक्षा दुसरी सुखावणारी गोष्ट काय असेल आयुष्यात. मला एका गोष्टीचं दुःख होत आहे. कुठली माहिती? माझ्या मुलाच्या सुखासाठी, आनंदासाठी हे सगळं तुझ्या बरोबरीनं मला करावं लागतंय, करावं लागेल. तू झोप ना, शांतपणे झोप. गेले कित्येक महिने तुझे दगदगीत गेले, टेन्शन मध्ये गेले. मेंदू विचार करून करून थकला असेल. झोप शांतपणे, छान स्वप्न बघ, आराम कर. आणि असं समज, उद्याचा दिवस तुझ्या आयुष्यात उजाडणारच नाही. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. मी काल रात्री काय केलंय हे सगळ्यांना व्यवस्थित कळले? हो. आता मी जे काही सांगतोय ते नीट ऐका, कारण सगळ्यांनी मिळून हा प्लॅन ठरल्याप्रमाणे एक्झिक्यूट करायचा आहे. येस बाबा, बोला तू. तेजस जरा कठीण आहे, पण सगळ्यांनी रुपालीशी गोडी गुलाबीनं वागायचं आहे. काय? तसंच वागावं लागेल. रुपाली? तिला असं दाखवायचं की तुम्ही मागचं सगळं विसरला आहात. तिच्याशी प्रेमानं वागा. पण पप्पाजी, मी तर नीटच वागते. तू जसं वागतेस तसंच वाग. मी स्पेशली केतकी आणि तेजसला सांगितलंय. केतकी कळतंय? भाऊजी, रुपाली वहिनी बरोबर नीट वागायचं म्हणजे अशक्य वाटतंय मला. अद्वैत आणि नेत्राचं लग्न निर्विघ्नपणे करायचं असेल तर अशक्य गोष्टी शक्य कराव्या लागतील. कारण तेजस अद्वैतला नेत्राशी लग्न करण्यापासून फक्त रुपाली थांबवू शकते. हे अद्वैतला या लग्नासाठी कसं कन्व्हिन्स करायचं याचं व्यवस्थित सेशन झालंय आपलं. तसंच करा. आणि केतकी, या घरात पॉझिटिव्ह गोष्टी घडतायत म्हणून तुम्ही रुपालीशी छान वागताय. कळतंय? फक्त हे अद्वैतला फेक वाटता कामा नये, ह्याची काळजी घ्या. त्याला संशय येता कामा नये. नेत्रा, तुझ्याकरता ही तारेवरची कसरत आहे. पण साहेब, अद्वैत साहेबांना असं वाटतंय की तुम्ही मला माझ्या मनाविरुद्ध तयार केलं लग्नासाठी. त्याची काळजी तू करू नकोस. नाही, मी बघतो काय करायचं ते. बाबा, काय झालं? तुम्ही सगळे असे शांत का उभ्या? काय?
असं हसायला काय झालं अचानक? काय नाही ती माहितीये ना कशी आहे ती. काहीतरी आठवलं असेल तिला अजून. कप ना कप. काय नाही. बरं बाबा, तुम्ही जरा चला, मला बोलायचंय तुमच्याशी. काय झालं? तुम्ही चला, मी सांगतो. मूर्ख आहेस का तू? ए, हसतेस का काकू तू पण? अगं ए फाल्गुनी, काय हसायला काय झालं ते तरी सांगशील? सांगते ही हसली, मला हसू आलं. काकू पण झालंय काय हसायला? नेत्राने अद्वैत बाईजीचं नाव घेतलं आणि म्हणून अद्वैत बाईजी आलं, तुम्हाला हसू आलं. टेलिपॅथी नेत्रा. काय बोलते काकू? हसण्यासारखं काय? तुम्हाला प्लॅन माहितीये ना बाबांनी काय प्लॅन सांगितलं? कळत कसं नाही तुम्हाला? झालं गेलं विसरून जावं लागेल रुपाली. थांबलीस तर संपशील. नाही, थांबणार नाही. थांबणार नाही आणि संपणार तर नाहीच नाही. पण अजूनही तुझ्या आवाजात टेन्शन जाणवतंय. देवाला चॅलेंज करणारी कोणाला घाबरू शकते यावर विश्वास बसत नाहीये. मी नाही घाबरले, जरा टेन्शन आलंय मला. हेच तर मी तुला सांगायचा प्रयत्न करते. वेळ वाया घालवू नकोस, किंवा असं समज की बुद्धिबळाचा खेळ सुरू झालाय. जितक्या लवकर आणि हुशारीने साली खेळशील तितक्या लवकर समोरच्याला चेकमेट करू शकशील. काय उपयोग आहे? माझा हत्ती मेलाय आणि घोडा वेडा झालाय. काय? कोण वेडा झालाय? नाही नाही नाही, काही नाही. विचार करत होते जरा. हे बघ रुपाली, मला आत्ता तरी एवढंच कळतंय की खेळात समोरच्याने आघाडी घेतली असली ना तरी बुद्धिबळातला वजीर एकाच चालीत खेळ बदलू शकतो. अद्वैत तुझ्या शब्दाबाहेर नाहीये, पण घरातली आणखीन एक व्यक्ती जर तू तुझ्या बाजूने करून घेतलीस तर अख्खा खेळ पालटू शकतेस. कोण? शेखरची आई. त्या या सगळ्यात काय करणार आहेत? आपल्याकडे अर्धी लग्न ना मोठ्यांच्या रुसव्या फुगव्यामुळे मोडतात. आजींचं मन वाचलंय मी. आता जरी त्या शेखरच्या हुला हो म्हणत असल्या तरी त्या मनातून तयार नाहीयेत ह्या लग्नासाठी. रुपाली, वेळ वाया घालवू नकोस. खरं तर मी खूप चिडलो असतो तुमच्यावर, पण तुम्ही आईला सॉरी म्हणालात. तिच्याबरोबर सगळं सॉर्ट करून पुन्हा सगळं नव्याने सुरू करायचं म्हणताय, सो मी त्याच्यामुळे मी रिलॅक्स झालो. आणि बाबा, मी तुम्हाला मस्त ट्रीट देणार आहे. आपण जेवायला जाऊयात मस्त कुठेतरी. नक्की. येस. पण मला सांगा, तुम्ही या सगळ्यात नेत्र आणि माझ्या लग्नाचं काय काढलत मध्येच? अरे तुला मी बोललो होतो ना, तो सांगितलं होतं मी. पण या सगळ्यात नेत्रा कुठे आली? तुम्ही नेत्राचा काहीच विचार केला नाहीये. बाबा, लग्न म्हणजे लहान गोष्ट नाहीये. आणि बाकी सगळं सोडा, तुम्हाला माहितीये नेत्रा कशी आहे. ती माझ्यासाठी, या घरासाठी कसलाही विचार न करता काही करायला लगेच तयार होते. आणि तुम्ही तिच्या याच स्वभावाचा मिसयूज करताय असं मला वाटतं. ती कुठे राहते, ती किती शिकलीये, ती माझ्यासाठी कम्फर्टेबल आहे की नाही, मला तिच्याशी लग्न करायचंय की नाही, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही एकदा विचार करा बाबा, तुमच्यामुळे नेत्रावर अन्याय होतोय का? अद्वैत, नेत्रा तुला असं काही म्हणाली का? मी तिच्यावर कुठलाही निर्णय लादलाय, तिच्यावर मी अन्याय केलाय, तिच्यावर प्रेशर टाकलाय किंवा कुठल्याही गोष्टीसाठी तिच्यावर जबरदस्ती केली? नाही, ती असं काही म्हणाली नाहीये. तू तिच्यावरची अन्याय करतोयस, तिला जज करून. मी काय केलं? मला सांग, तिला असं वाटूच शकत नाही का रे की तिच्या आयुष्यात तुझ्यासारखा मुलगा असावा? तिची काही स्वप्न असतील, इच्छा असतील, आकांक्षा असतील. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय की तिला मनापासून तुझ्याशी लग्न करायचंय. हा, तेही कर्तव्य म्हणून करणारच आहे. पण तिला तू आवडतोस, तिलाही तू आवडतोस आणि मला माहितीये तुलाही ती आवडते ना? आवडते म्हणजे ती मला माझी मैत्रीण. अरे मग प्रॉब्लेम काय आहे?
अद्वैत कधी ना कधीतरी कोणाशी तरी लग्न करायचंय. मग अशा मुलीशी का नको जी तुझ्यावरती जीव ओवाळून टाकते, जी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे, जी तुझ्यावर मनापासून प्रेम करते. अद्वैत, तूच विचार कर. नेत्रा अद्वैतवर मनापासून प्रेम करते असं बोलून मी जर अतिच केलंय. माझ्याकडून गोंधळ झाला तर हा गोंधळ निस्तरावा लागेल.